हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन. श्लोक क्रमांक 18. तर हा आपला 18 वाचून झालेला आहे. तर आतापर्यंत काय काय झालेलं आहे. ध्रुव महाराजांसमोर हरी बोल. ध्रुव महाराजांसमोर भगवंत प्रकट झालेले आहेत आणि ध्रुव महाराजांना भगवंतांनी काय केलंय, मस्तकाला शंख स्पर्श केलाय. त्यामुळे ध्रुव महाराजांना सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, वैदिक ज्ञान. आणि मग त्या ज्ञानाद्वारे वैदिक ज्ञानाद्वारे ध्रुव महाराजांनी भगवंतांना सुंदर सुंदर प्रार्थना अर्पण केल्या, बरोबर. आणि मग आता त्यांच्या काय आहेत, प्रार्थना पूर्ण झालेल्या आहेत. आणि मग 18व्या श्लोकात मैत्रेय मुनी काय म्हटले की हे विदुर, अंतःकरणामध्ये चांगला हेतू असलेल्या ध्रुव महाराजांनी आपली प्रार्थना पूर्ण केली. कसा हेतू होता, अतिशय चांगला हेतू होता ध्रुव महाराजांचा. आणि तेव्हा भक्त आणि सेवक यांच्याविषयी अत्यंत दयाळू असलेल्या परम भगवंतांनी खालील प्रमाणे बोलून त्यांचे अभिनंदन केले. का? कारण की एवढ्याशा ध्रुव बाळांनी काय केलंय, एवढी मोठी तपश्चर्या पूर्ण केलेली आहे. त्याचं धैर्य बघून भगवंत काय खूप खुश झाले. त्याचा प्रामाणिकपणा बघून दयाळू असलेले भगवंत खुश झाले आणि त्यांनी त्याचे अभिनंदन केले. आज आपण 19वा श्लोक वाचणार आहोत. पण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे जे वाचनाचा प्रयत्न करतोय ते आपल्याला समजू शकेल. श्लोक क्रमांक 19. श्री भगवान उवाच. भाषांतर. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे राजकुमार ध्रुव, तू पुण्यशील व्रतांचे पालन केलेले आहे आणि मी तुझ्या अंतरीची इच्छा देखील जाणतो. भगवंताने काय सांगितलंय, तू खूप व्रत केलेलं आहेस, तपस्या केलेली आहेस आणि तुझी अंतरीची इच्छा आहे, मनाची इच्छा, ती पण मी काय जाणलेली आहे. कारण का, भगवंत कसे आहेत, त्रिकालज्ञ आहेत. भगवंतांना प्रत्येकाचं भूत, वर्तमान आणि भविष्य माहिती आहे. तुझी इच्छा मोठीच, महत्वाकांक्षी आणि पूर्ण करण्यास कठीण आहे. काय आहे, ध्रुवाने इच्छा काय केली की आजोबांपेक्षाही श्रेष्ठ पद हवं, पंजोबांपेक्षाही. त्यामुळे भगवंत म्हणतात की तुझी अशी इच्छा आहे ती खूप महत्वाकांक्षी आहे, खूप त्याच्यात आकांक्षा आहेत, खूप मोठी आहे आणि पूर्ण करायला पण कठीण आहे. कारण असं स्थान ब्रह्माजींपेक्षा उच्च स्थान कुठचं देणार. तरीही तिची पूर्तता म्हणजे त्या इच्छेची पूर्तता करण्याची कृपा मी तुझ्यावर करीन. भगवंत म्हटले मी तरीही तुझी इच्छा पूर्ण करीन, तुझे कल्याण होवो. भगवंतानी काय दिला, आशीर्वाद दिलाय. काय हो, तुझं भद्रम. इथे दिल्यावर 19वा श्लोक जर बघितला तर दुसऱ्या ओळीत मध्यम दिलेला आहे. भगवंत काय म्हणतात, मध्ये दिले भद्रम, तुझे कल्याण हो, भद्रम ते. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, भगवंतांची आपल्या भक्तांवर अपार कृपा असते. भगवंत कसे करतात, अपार कृपा, प्रचंड कृपा करतात. त्याला काही सीमा नाही, बंध नाही, इतकी कृपा करतात, प्रचंड कृपा करतात. आणि म्हणूनच ते या ठिकाणी ध्रुव महाराजांना त्वरित म्हणतात, तुझे सर्व प्रकारे कल्याण होवो. काय आहे, इतके कृपाळू भगवंत आहेत म्हणून त्यांनी आशीर्वाद काय दिला की तुझं सर्व प्रकारे कल्याण होऊ दे. वस्तुस्थिती अशी होती की ध्रुव महाराज मनामध्ये अत्यंत भयभीत झालेले होते. का भयभीत झाले होते ध्रुव महाराज? कारण त्यांनी भक्तिमय सेवा करताना भौतिक लाभ प्राप्तीची आकांक्षा केली होती आणि ही गोष्ट भगवत प्रेमाचा स्तर प्राप्त करण्यामध्ये त्यांना अडथळा आणत होती. काय सांगितलेलं आहे की काय आहे, भौतिक लाभ प्राप्तीची आकांक्षा करत भक्तिमय सेवा करू नये. पण त्यांनी तर तशी केली होती, आकांक्षा तर त्यांना होतीच, पण त्यांना खूप भयभीत झाले होते की आता काय होणार. आणि हीच गोष्ट भगवत प्रेमाचा स्तर प्राप्त करण्यामध्ये त्यांना अडथळा आणत होती. कसं भगवत प्रेमाचा स्तर मिळेल हे त्यांना शंका वाटत होती. भगवद्गीतेत 2.44 हा जो श्लोक आहे त्याच्याबद्दल प्रभुपाद म्हणतात, भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम. हा जो श्लोक आहे त्याच्याबद्दल मी आता भगवद्गीता उघडलाय तो श्लोक वाचून दाखवते.
भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम म्हणजे काय, असे माणसं आहेत त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. काय, भोग, भोग म्हणजे काय, भौतिक विषय उपभोग. नंतर ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणजे ऐश्वर्य, खूप सारी श्रीमंती, सगळं ऐश्वर्य असं. म्हणजे इंद्रिय तृप्ती आणि ऐश्वर्य, भौतिक ऐश्वर्य, ह्याला काय आहे, प्रसक्तानाम म्हणजे काय, आसक्त झालेले आहेत असे जे लोक आहेत ते काय होतात, तया, तया म्हणजे त्या गोष्टींनी, अपहृत चेतसाम, अशा गोष्टींच्या विषयी विचार करण्यामुळे हे लोक काय झालेले असतात, त्याला आसक्त झालेले असतात आणि त्या गोष्टींमुळे अपहृत चेतसाम, त्यांचं जे चेतन असतं म्हणजे मन आहे, चित्त, ते काय होतं, अपहृत, ते गोंधळलेलं असतं. त्यांच्या मनात सारखे तेच विचार असतात, आणखीन भोग कसा मिळेल, आणखीन पैसा कसा मिळेल, आणखीन मी उपभोग कसा घेऊ. आणि त्यामुळे पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात दुसऱ्या ओळीत, व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते, असे जे मनुष्य आहेत ते काय करू शकत नाहीत, व्यवसायात्मिका म्हणजे दृढ निश्चय बुद्धी, दृढ निश्चयी त्यांची बुद्धी राहत नाही. समाधव, समाधव म्हणजे स्थिर झालेल्या अंतःकरणात ते राहू शकत नाहीत. म्हणजे काय, असे जे मोहग्रस्त हे जीव आहेत, जे सतत त्यांच्या मनात चिंतन कसं चाललंय इंद्रिय तृप्तीचं आणि भौतिक ऐश्वर्य आणखीन कसं प्राप्त होईल, अशा लोकांच्या मनामध्ये भगवंतांची भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. कारण की मनात जागाच नाहीये, त्यांच्या मनात काय भरलेलं आहे, फक्त इंद्रिय तृप्तीचे विचार आहेत. तर ऐश्वर्याची प्राप्ती करण्याचे विचार असल्यावर काय होतं, मग भगवंतांचा विचार येत नाही. त्याविषयी प्रभुपाद इथे सांगतात की भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम, ऐहिक सुखाच्या म्हणजे भौतिक सुखाच्या आहारी गेलेले लोक भक्तिमय सेवेकडे आकृष्ट होऊ शकत नाहीत. आता ह्यांना तर आहे ऐहिक भौतिक आकांक्षा होती, म्हणून हे सगळं प्रभुपाद सांगतायत. ब्रह्मलोकापेक्षाही श्रेष्ठ राज्य प्राप्त करण्याची इच्छा ध्रुव महाराजांना होती, हे सत्यच होतं. एका क्षत्रियासाठी ही स्वाभाविक इच्छाच आहे. जो क्षत्रिय असतो तो काय करतो, तो राज्य करतो, त्यामुळे ही काय स्वाभाविक इच्छा असं प्रभुपाद म्हणतात. ते केवळ 5 वर्षाचे बालक होते आणि आपल्या बालिशपणाला अनुसरून त्यांनी आपले वडील, आजोबा आणि पणजोबाच्या राज्यापेक्षाही श्रेष्ठ राज्य प्राप्त करून घेण्याची इच्छा केली होती. ध्रुव महाराजांचे वडील उत्तानपादाचे वडील मनु आणि मनुचे बाबा ब्रह्माजी असे आहेत सगळे. ध्रुव महाराजांना या सर्व कुटुंबियांपेक्षा श्रेष्ठ व्हायची इच्छा होती. भगवंतांना त्यांची बालिश महत्वाकांक्षा माहीत होती, पण त्यांना ब्रह्मदेवांपेक्षाही उन्नत पद प्रदान करणे कसे काय शक्य होते, प्रभुपाद म्हणतात. कसं काय शक्य होतं भगवंतांना, तरी म्हणजे काय उन्नत पद नव्हतंच तर कसं काय शक्य आहे हे. पुढे प्रभुपाद समजवतात. भगवंतांनी ध्रुव महाराजांना सर्वप्रथम आश्वस्त केले. काय त्यांना आशीर्वाद दिला की ते भगवत प्रेमास विन्मुख होणार नाहीत. विन्मुख होणं म्हणजे काय, दूर लोटलं जाणं. विन्मुख म्हणजे चेहरा फिरवून घेणं. तर भगवत प्रेम मिळेल त्यांना असं पहिलेच सांगितलं, त्यांनी आश्वस्त केलं. ध्रुव महाराजांनी आपल्या बालिश ऐहिक कामना आहेत, ध्रुव महाराजांनी आपल्या बालिश ऐहिक कामना ज्या आहेत त्या, आणि काय म्हणजे त्या कामना पण होत्या आणि पुढे काय, आणि त्याचवेळी महान भक्त होण्याची विशुद्ध इच्छाही आहे. हे दोन्ही प्रकट केलंय. काय आहे, त्यांनी काय केलंय, महान भक्त होण्याची विशुद्ध इच्छा आहे आणि दुसरी बालिश भौतिक कामनाही आहे. हे दोन्ही आहे. तर याविषयी भगवंताचं म्हणणं काय आहे, त्यांनी काळजी करू नये असे आश्वासन दिलं. म्हणून भगवंत त्यांना प्रोत्साहित करतात. शुद्ध भक्ताने जरी सांसारिक ऐश्वर्याची कामना केली तरीही सामान्यतः भगवंत त्याला ती ऐश्वर्य प्रदान करीत नाहीत. काय, एखादा शुद्ध भक्त आहे आणि त्यांनी मागितलं काही सांसारिक ऐश्वर्य, तर काय सामान्यतः म्हणजे नॉर्मली बघितलं गेलं तर काय होतं, सामान्यतः भगवंत ती ऐश्वर्य देत नाही. पण तथापि ध्रुव महाराजांची गोष्ट वेगळी होती. का, कारण ते इतके महान होते, ध्रुव महाराज इतके महान भक्त होते की सांसारिक ऐश्वर्य प्राप्त झाल्यानंतरही ते भगवत प्रेमाच्या मार्गावरून विचलित होणार नाहीत हे भगवंतांना माहिती होते.
काय माहिती होतं भगवंतानं प्रत्येकाचं भूत वर्तमान भविष्य माहिती आहे, सर्व माहिती आहे. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपात बसले. त्यामुळे त्यांना पूर्ण खात्री होती की ध्रुव महाराजांना किती पण ऐश्वर दिलं, सांसारिक ऐश्वर, तरी ते भगवत प्रेमाचा जो मार्ग ते चालतायत त्याच्यावरून कधीच विचलित होणार नाहीत, त्याच्यावरून कधीच दूर जाणार नाही. असंच एक उदाहरण तुम्हाला काही आठवतं का की असंच कोणाला तरी काहीतरी दिलं, पूर्ण विश्वास आहे असं, की भगवंतांना लक्षात आलं की म्हणजे भगवंतांनी जाणलं की ह्याला ऐश्वर्य दिलं तरी हा आपल्या भक्तीतनं ढळणार नाही. आठवतं? प्रल्हाद महाराज नाही. सुदामा. हा बरोबर. सुदामा काय होता, भगवान श्रीकृष्णांचा बालपणीचा मित्र होता. आणि मग मोठा झाल्यावर ही सुदामा काय खूप गरीबीत दिवस काढत होता. आणि मग सुदामाची पत्नी सांगते की आपल्या मुलांसाठी तरी तुम्ही काय करा, भगवंतांना भेटायला जा. मग थोडेसे पोहे घेऊन सुदामा जातो. मी थोडक्यात सांगते. आणि सुदामाला भगवंत काय देतात माहितीये तुम्हाला? स्वतः हातात काही देत नाही, पण सुदामा जेव्हा घरी येतो तेव्हा संपूर्ण ऐश्वर्य असतं. हा, मग तरीही सुदामा कसा आहे, एकदम नवरा बायको आणि मुलं अगदी साधे राहतात भगवंतांची भक्ती करत. पण ते काय करतात, ते जिथे राहत असतात तिथे अनेक लोक काय भक्त येत जात असतात. म्हणजे तीर्थस्थळी कसे सतत येतात लोक, मग त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी हे करत, हे काय करतात, सुदामा आणि त्याची पत्नी सगळ्या भक्तांची सेवा करीत ते जे ऐश्वर मिळालंय ते भगवंतांच्या सेवेत आणि भगवंतांच्या भक्तांच्या सेवेत लावतात. म्हणजे भगवंतांना खात्री होती की सुदामाला ऐश्वर दिलं तरी सुदामा काय करणार नाही, त्याचा दुरुपयोग करणार नाही हे गोष्ट, आणि स्वतःही भक्तीपासून ढळणार नाही. तसंच ध्रुव महाराजांबद्दलही भगवंतांना खात्री होती. या उदाहरणावरून स्पष्ट होते की एका अतिशय गुणवान भक्तास भौतिक उपभोगांची सुविधा मिळू शकते आणि त्याच वेळी तो म्हणजे कोण, भक्त, भगवत प्रेमाचेही अनुसरण करू शकतो. तथापि ध्रुव महाराजांची ही अतिशय विशेष गोष्ट होती. म्हणजे काय आहे, असं काही गुणवान भक्ताच्या, एखाद्या गुणवान भक्ताच्या बाबतीत असं होऊ शकतं जसं ध्रुव महाराजांच्या बाबतीत झालं. पण आता बरेचदा आपल्याला असं वाटत असतं की माझ्याबद्दल का होत नाही, तर भगवंताला माहिती आहे काय आपण असे आहेत, आपल्याला खूप श्रीमंती दिली तर काय होईल, आपण भगवंतांना विसरून जाऊ. काय आहे, भगवंत जाणतात आपल्या सगळ्यांची मनस्थिती. काय होतं, भक्तिविनोद ठाकूर जे आहेत ते काय म्हणतात, प्रभुपादांचे जे गुरु आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांचे बाबा जे आहेत भक्तिविनोद ठाकूर, मोठे आचार्य होऊन गेले, ते नेहमी म्हणतात स्थाने स्थितः. आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, ज्या परिस्थितीत आहोत आपण, गरिबी तर गरिबी, श्रीमंती तर श्रीमंती, ज्यात आहोत त्यात समाधान मानून भक्ती ही सुरूच ठेवली पाहिजे. ठीक आहे, या श्लोकाबद्दल काही शंका आहे का? नाहीतर आपण पुढच्या श्लोकाला जाऊया. काही शंका आहे माताजी? नाही. हा, ठीक आहे. आता 20 आणि 21 हे दोन्ही श्लोक आहेत. 20व्याला 2 ओळी आहेत आणि 21व्याला 3 ओळी आहेत. खूप मोठा श्लोक आहे हा. भाषांतर. पुरुषोत्तम भगवंत पुढे म्हणाले, प्रिय ध्रुवा, मी तुला ध्रुव तारा नामक तेजपुंज ग्रहलोक प्रदान करतो आणि कल्पांताच्या म्हणजे कल्प अंताच्या प्रलयानंतरही तो तसाच अस्तित्वात राहील. असं ठिकाण दिलं, असं अढळ पद दिलं ध्रुव तारा नावाचं. तो ग्रहलोकच अख्खा दिला. जसं पृथ्वी हा एक ग्रहलोक आहे तसं ध्रुव तारा नावाचा एक तेजस्वी ग्रहलोक दिला आणि तो काय प्रलयानंतरही काय होईल, तसाच अस्तित्वात राहील. सर्व ग्रहांनी, ताऱ्यांनी आणि सूर्यमालिकेने वेढलेल्या या ग्रहावर कोणीच राज्य केलेले नाही. हा ग्रह असा मध्यभागी आहे आणि त्याच्या अवतीभोवती ग्रह, तारे, सूर्यमालिका आहे. त्यामुळे आहे आणि काय त्याच्यावर कोणीच राज्य अजून केलेलं नाही. ज्याप्रमाणे धान्य मळण्यासाठी बैल मधोमध रोवलेल्या खांबाभोवती फिरतात
किंवा आपण आता जसं राहुरीहून ब्राह्मणीला जाताना बघा तो जो रस्ता आहे त्याच्यावर खूप सारे उसाचे गुऱ्हाळ असतात. त्याच्यात कसा तो बैल गोल 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 फिरतो एकाच मधल्या खांबाभोवती, तसं त्याप्रमाणे आकाशातील सर्व तारका या ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालतात. कोणत्या ग्रहाभोवती? हा जो ध्रुव तारा नामक तुला जो ग्रह मी प्रदान करतोय त्याभोवती सर्व तारका प्रदक्षिणा घालीत असतात. धर्म, अग्नी, कश्यप, शुक्र यांसारख्या महर्षींनी निवास केलेले सर्व तारे या ध्रुव ताऱ्यास आपल्या उजव्या बाजूला ठेवून त्याच्या भोवती भ्रमण करतात. एखाद्या भोवती जर परिक्रमा करायची असेल भ्रमण, तर त्याला काय करतात? उजव्या बाजूला ठेवतात. बघा आपण तुलसीला परिक्रमा करतो तरी तुलसी महाराणी आपल्या उजव्या बाजूला ठेवून आपण तिच्या भोवती फिरतो. तसंच हा जो तुला मी ध्रुवलोक देतोय तर त्याच्या भोवती कुठचे तारे फिरतील? जे तारे आहेत ज्यांच्यावर कोण कोण निवास करतात. धर्म निवास करतो, अग्नीचा एक तारा आहे, कश्यप जिथे राहतात, शुक्र ह्यांचे जे निवास केलेले जे तारे आहेत ते सगळे तुझ्या भोवती परिक्रमा करतील, भ्रमण करीत राहतील त्या लोकाभोवती. तसेच तो म्हणजे ध्रुव तारा इतर सर्व ग्रह लोकांच्या विनाशानंतरही अस्तित्वात राहतो. अढळपद पाहिजे होतं म्हणून असं दिलं की सगळं ग्रहलोक नष्ट झाले तरी तो अस्तित्वात राहील. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात. ध्रुव तारा जरी ध्रुव महाराजांनी निवास करण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात होता तरी त्याच्यावर अधिकार गाजवणारा कोणीच नव्हता. आधीच तयार केलाय भगवंतांनी, पण त्याच्यावर कोणीही अधिकार गाजवायला ठेवलेलं नव्हतं. ध्रुवलोक म्हणजे आपला ध्रुव तारा हा इतर सर्व ताऱ्यांचे आणि सूर्यमालिकेचे केंद्रस्थान आहे. कारण जसा बैल मधोमध रोवलेल्या खांबाभोवती फिरून धान्य मळतो तसेच हे सर्व तारे इत्यादी ध्रुव ताऱ्याभोवती भ्रमण करतात. ध्रुव महाराजांना सर्वोत्तम ग्रहलोक हवा होता आणि त्यांची ती मागणी बालिश असली तरी भगवंतांनी पुरवली. एखादे लहान मूल आपल्या वडिलांकडे कधी कधी अशी एखादी गोष्ट मागते की ती त्यांनी कोणाशी कधीही दिलेली नसते. बाबांनी अजून कोणालाही दिलेली नाहीये, पण तरीही प्रेमापोटी वडील ती गोष्ट मुलाला देतात. तद्वतच म्हणजे तसंच ध्रुवलोक हा विशिष्ट ग्रह ध्रुव महाराजांना प्रदान करण्यात आला, भगवंतांनी प्रदान केला. या ग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण विश्वाचा संहार होईपर्यंत तो अस्तित्वात राहणार आहे आणि ब्रह्मदेवांच्या रात्री समयी होणाऱ्या प्रलयानंतर तो अस्तित्वात राहतो. काय दर ब्रह्मदेवांची रात्र प्रचंड मोठी असते आणि त्या रात्री समयी जो प्रलय होतो तेव्हाही तो अस्तित्वात राहतो असं म्हटलेलं आहे. प्रभुपाद पुढे समजवतात. प्रलयाचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रलय ब्रह्मदेवांच्या निशा समयी, निशा म्हणजे रात्र, निशा समयी होतो आणि दुसरा ब्रह्मदेवाचे जीवन म्हणजे ब्रह्मदेवांचे 100 वर्ष आयुष्याची पूर्ण झाली तेव्हा होतो. ब्रह्मदेवांचे आयुष्य समाप्त झाल्यानंतर निवडक व्यक्ती म्हणजे काही मोजक्या व्यक्ती भगवत धामात जातात. ध्रुव महाराज हे त्या निवडक व्यक्तींपैकीच एक होते. या ब्रह्मांडाच्या अंशिक प्रलयानंतर, अंशिक म्हणजे रोज रात्री जो ब्रह्मदेवांच्या रात्री होतो त्याला अंशिक प्रलय म्हणतात, तेव्हा नंतरही ध्रुव महाराज जिवंत राहतील असे आश्वासन भगवंत त्यांना देतात. अशा रीतीने संपूर्ण प्रलयानंतर ध्रुव महाराज म्हणजे संपूर्ण प्रलय म्हणजे ब्रह्माजी जेव्हा पूर्ण जीवन समाप्त होईल तेव्हा पूर्ण प्रलय झाल्यानंतर ध्रुव महाराज सरळ चिदाकाशातील म्हणजे चित आकाशातील वैकुंठ लोकामध्ये जातील. चित आकाश म्हणजे काय? आध्यात्मिक जगतातलं जे वैकुंठ लोक आहे तिकडे जाणार होते. या संदर्भात श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की ध्रुवलोक हा श्वेतद्वीप, मथुरा आणि द्वारका यांसारखा एक लोक आहे. म्हणजे जे वरती जे आध्यात्मिक जगतातले जे लोक आहेत, एक मथुरा आहे, एक द्वारका आहे, एक श्वेतद्वीप आहेत, असे लोक आहेत. तसंच ध्रुवलोक पण काय आहे? असाच लोक आहे आणि ही सर्व आध्यात्मिक जगतातील शाश्वत स्थाने
आहेत. म्हणजे हा जो ध्रुवलोक कसा आहे आध्यात्मिक जगतातला आहे. आणि या आध्यात्मिक जगताचे वर्णन भगवद्गीतेमध्ये दिलेले आहे. तद्धामम परमम भगवंत म्हणतात. त्यात काय भगवंत म्हणतात माझ्या धामात आले परत जायला लागत नाही. त्याबद्दल प्रभुपाद म्हणतात की असं जे भगवंतांचं धाम आहे तसंच काय तिकडचा हा लोक आहे. ही सर्व आध्यात्मिक जगतातील शाश्वत स्थानेच आहेत. काय आहेत? शाश्वत स्थानं आहेत ती. आणि वेदांमध्ये काय सांगितलंय? ओम तद विष्णोः परमं पदम सदा पश्यन्ति सूर्यः. म्हणजे भगवंत बघा विष्णू पदम परम पदम म्हणजे काय भगवंतांचं जे पद चरण आहे विष्णू काय आहेत? परम आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. आणि काय पदम सदा पश्यन्ति सूर्यः त्यांच्या चरणाकडे सूर्य म्हणजे काय सगळे देवता आहेत ते आशीर्वादासाठी पाहत असतात असे भगवंत आहेत. भगवंताची महानता सांगितल्या. परस्तात कल्पवासीनाम इथे हे दिलंय. परस्तात कल्पवासीनाम म्हणजे जर तुम्ही 21वा श्लोक बघितला आपला तर त्याची जी 21व्या श्लोकाला 3 ओळी आहेत तर पहिली ओळ जी आहे त्याच्या शेवटी लिहिलंय परस्तात कल्पवासीनाम म्हणजे काय आहे? प्रलयानंतर निवास केल्या जाणाऱ्या ग्रहांच्या पलीकडे. हे शब्द वैकुंठ लोकाचा निर्देश करतात. म्हणजे हे कुठे त्यांना ग्रहलोक मिळाला आहे? हा ग्रह कुठे मिळाला आहे? वैकुंठात. ठीक आहे. दुसऱ्या शब्दात ध्रुव महाराजांची वैकुंठामध्ये उन्नती होणार याची भगवंताने शाश्वती दिली होती. काही शंका आहे? नाही तर पुढचा श्लोक वाचूया. वाचूया पुढे माताजी. 22वा श्लोक भाषांतर. तुला राज्य देऊन भगवंत पुढे म्हणतात तुला राज्य देऊन तुझे पिता. आता भगवंतांनी हे तर सांगितलं की तुला असं मिळणार, हा लोक आहे असं इतकं महान आहे, तिथे अजून कोणी राहिलेलं नाही, अधिकार नाही केलेला वगैरे. आणि मग सांगितलंय पुढे काय होणार, भविष्य पण भगवंत त्याला सांगतात की तुझ्या भविष्यात हे घडणार आहे. भगवंत म्हणतात तुला राज्य देऊन तुझे पिता वनात गेल्यावर म्हणजे काय आपला मुलगा योग्य वयात आल्यावर पिता काय करतो? आपला गृहस्थ आश्रम त्याला विराम देतो आणि वनाकडे प्रस्थान करतो. वानप्रस्थाश्रम म्हणतात. म्हणून इथं दिलंय की तुला राज्य देऊन मुलाला राज्यावर बसवलं ध्रुवाला की मग तुझे पिता कोण? उत्तानपाद हे वनात गेल्यानंतर तू म्हणजे ध्रुव संपूर्ण जगावर 36 सहस्त्र वर्ष म्हणजे 36,000 वर्षे अखंडपणे राज्य करशील. तू तर किती वर्ष? 36,000 वर्ष असा अखंड राज्य करशील तू. आणि तुझी त्या काळात तुझी सर्व इंद्रिये आता आहेत तशीच सामर्थ्य संपन्न राहतील. तुझी इंद्रिय कशी आहेत? आता तू काय केलेलं आहे? सर्व इंद्रियांना नियंत्रित केलेलं आहे. त्यांनी सगळी इंद्रिय नियंत्रित करून मन भगवंतांच्या चरणावर केंद्रित केलेलं आहे. तशीच तुझी सर्व इंद्रिये तशीच सामर्थ्य संपन्न राहतील आणि तू कधीच वृद्ध होणार नाहीस. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात सत्ययुगामध्ये मनुष्याचे आयुष्य साधारणपणे 1,00,000 वर्षांइतके होते. ध्रुव महाराजांनी 36 सहस्त्र वर्षे संपूर्ण जगावर राज्य करणे हे त्या काळी सहज शक्य होते. तर साधारण जर बघायला गेलं हे जर हा हिशोब आहे तर कसं आहे बघा. आता सध्या कलियुग चाललाय. कलियुगात साधारणपणे मनुष्याचं आयुष्य किती म्हटलं जातं? 100 वर्ष. मग कलियुगाच्या आधी होतं द्वापार युग. तेव्हा त्यांचं आयुष्य 100वर 1 शून्य म्हणजे किती? 1000 वर्ष साधारणतः. मग द्वापार युगाच्या आधी होतं त्रेतायुग. तर 1000वर आणखीन 1 शून्य म्हणजे तेव्हाचं आयुष्य साधारण किती होतं? 10,000. आणि त्रेतायुगाच्या आधी सत्ययुग 10,000वर आणि 1 शून्य म्हणजे काय होतं? 1,00,000. तर तेव्हा 1,00,000 वर्ष सत्ययुगात लोक जगायचे. म्हणून तर ऋषीमुनी 60-60 हजार वर्ष तप करायचे. ठीक आहे. तर 23वा श्लोक. 23व्या श्लोकात भगवंत पुढे म्हणाले भविष्यात काही काळानंतर म्हणजे काय आहे? तुझं हे जे चाललंय राज्य तू करतोय, बाबा तुझं वनात गेलेत, तेव्हा काय होणार आहे? भविष्यात काही काळानंतर तुझा भाऊ उत्तम वनामध्ये मृगयेस जाईल. मृगया म्हणजे काय? मृगांची प्राण्यांची शिकार करायला त्याला मृगया म्हणतात.
शिकार करायला जाईल आणि मृगयेत गुंतलेला असताना, शिकारीत गुंतलेला असताना तो मारला जाईल काही कारणाने. तुझी सावत्र आई सुरुची आपल्या मुलाच्या मृत्यूने वेडी होऊन त्याला शोधण्यासाठी अरण्यात जाईल आणि वणव्यातच भाजून नष्ट होईल. तात्पर्य: आपल्या सावत्र आई विरुद्ध सूड उगवण्याच्या भावनेने भगवंतांचा शोध घेत ध्रुव महाराज वनात आले होते. ध्रुव महाराजांच्या सावत्र आईने ध्रुव महाराजांचा अपमान केला होता आणि ते तर एक साधारण मनुष्य नसून महान वैष्णव होते. एका वैष्णवाच्या चरणकमलांशी केलेला अपराध हा या जगातील सर्वात मोठा अपराध होय. किती महत्वाचं वाक्य आहे बघा. एका वैष्णवाच्या चरणकमलांशी केलेला अपराध हा या जगातील सर्वात मोठा अपराध आहे. ध्रुव महाराजांचा अपमान केल्यामुळे सुरुची आपल्या पुत्राच्या मृत्यूनंतर, उत्तमच्या मृत्यूनंतर वेडी होणार होती आणि जंगलात वणव्यामध्ये सापडून तिचे जीवन संपणार होते. या घटनेचा विशेष उल्लेख भगवंतांनी येथे केला आहे, कारण ध्रुव महाराजांनी मातेचा सूड घेण्यासाठी, सावत्र मातेचा सूड घेण्याचा ठाम निश्चय केला होता. म्हणून त्याला आधीच सांगितलेलं आहे की तिचं असं होणार आहे असं सांगितलंय. आता प्रभुपाद पुढे सांगतात, आपण एखाद्या वैष्णवाचा अपमान करण्याचा प्रयत्न कधीही करू नये. हा धडा आपण वर्तमान प्रसंगावरून, हा जो सुरू आहे जो प्रसंग भागवतम मधला, ह्याच्यावरून आपल्याला धडा घ्यायचा आहे, आपल्याला शिकायचंय की कोणत्याच वैष्णवाचा आपल्याला अपमान करायचा नाही. केवळ वैष्णवाचाच नाही तर इतर कोणाचाही आपण अकारण अपमान करू नये. सुरुचीने ध्रुव महाराजांचा उपहास केला, म्हणजे त्याने अपमान केला तिने, तेव्हा ध्रुव महाराज तर केवळ एक बालकच होते. अर्थात ते म्हणजे ध्रुव महाराज एक प्रसिद्ध महान भक्त होते किंवा होणार होते याची तिला माहिती नव्हती आणि म्हणून तिने केलेला अपराध हा कसा आहे, अजाणतेपणाने केला होता. तर अग्नी आहे, अग्नीला अजाणता स्पर्श केला तर काय होणार, भाजणारच. मनुष्याने अजाणतेपणी वैष्णवांची सेवा केली तर त्याला चांगले फळ मिळते. अजाणतेपणी वैष्णवांची सेवा केली त्याला म्हणतात अज्ञात सुकृती. अज्ञात म्हणजे नाही माहिती आहे त्याला की मी कोणाला मदत करतोय ते, आणि सुकृती, कृती म्हणजे कृती, कार्य, आणि सुकृती म्हणजे चांगले कार्य. मनुष्याने अजाणतेपणी वैष्णवांची सेवा केली तर त्याला चांगले फळ मिळते. त्याने अजाणतेपणी वैष्णवांचा अपमान केला तर त्याला वाईट फळ भोगावे लागते. वैष्णवावर परम भगवंतांची विशेष कृपा असते. वैष्णवांना प्रसन्न करणे अथवा अप्रसन्न करणे याचा भगवंतांच्या प्रसन्नतेवर आणि अप्रसन्नतेवर सरळ परिणाम होतो. म्हणजे काय, वैष्णवांवर भगवंतांची कृपा आहे. वैष्णवांना प्रसन्न करणं किंवा अप्रसन्न करणं. वैष्णवांना प्रसन्न केलं तर भगवंत प्रसन्न होतील, वैष्णवांना अप्रसन्न केलं तर भगवंत अप्रसन्न होतील. हे कुठे ऐकल्यासारखं वाटतंय? तुम्ही रोज म्हणता, मोहन मोहिनी माताजी सकाळी आरती करता ना तेव्हा हे म्हणता, यशप्रसाद भगवत प्रसाद. शाबास शाबास. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी आध्यात्मिक गुरूंच्या स्तुतीप्रित्यर्थ एक अष्टक रचलेले आहे. त्यामध्ये ते म्हणतात का, आपण म्हणतो ना मंगल आरती, त्यात काय म्हणतात ते शेवटचं कडवं आहे, यस्य प्रसादात, म्हणजे गुरूंच्या प्रसादात भगवत प्रसादो. गुरु प्रसन्न झाले तर भगवंतांचा प्रसाद म्हणजे गुरूंची कृपा झाली तर भगवंतांची कृपा होईल. आणि पुढच्या ओळीत काय लिहिलंय, यस्य अप्रसादात, गुरूंची अवकृपा झाली म्हणजे गुरूंनी कृपा नाही केली तर न गती कुठोपी, आपली काय गती होईल बरं. ते प्रभुपाद पुढे सांगतात, विशुद्ध वैष्णव असणाऱ्या आध्यात्मिक गुरुला मनुष्याने प्रसन्न केल्यास भगवंत प्रसन्न होतात. परंतु जर त्याने आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केले नाही तर आपण कुठे चाललो आहोत हेच त्याला कळणार नाही. न गती कुठोपी, कुठे जाणार, प्रगती तर थांबूनच जाणार आणि कुठच्या दुसऱ्याच दिशेला आपली गती होणार, कुठच्या वेगळ्याच दिशेच्या मार्गाने आपण चालायला लागणार. ठीक आहे.
पुढचा श्लोक घेऊया. 24वा श्लोक. ह्याच्याबद्दल काही शंका नाही? ठीक आहे. 24वा श्लोक भाषांतर. भगवंत पुढे म्हणाले, मी सर्व यज्ञांचे हृदय आहे. तू अनेक मोठे मोठे यज्ञ करण्यात आणि विपुल प्रमाणात दान धर्म करण्यात समर्थ होशील. मी काय आहे? सर्व यज्ञांचं हृदय आहे. हृदय म्हणजे कसं आपण म्हणतो प्रमुख. तसं मी काय आहे? प्रमुख आहे यज्ञांचा. आणि तू अनेक मोठे मोठे यज्ञ करण्यात आणि विपुल प्रमाणात दान धर्म करण्यास समर्थ होशील. भगवंत आशीर्वादही देतात. अशा प्रकारे या जीवनात तू भौतिक सुखाच्या वरदानांचा उपभोग घेऊ शकशील. आणि तरीही भगवंतांना खात्री आहे, हा माझा भक्त आहे, तो काय करेल? माझं स्मरण करतच राहील. म्हणून भगवंत पुढे काय म्हणतात? आणि मृत्यू समयी तुला माझे स्मरण होईल. हा पण आशीर्वाद दिला. तात्पर्य. या श्लोकामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणी भगवंतांचे स्मरण कसे करावे यासंबंधी भगवंतांनी दिलेले उपदेश आहेत. हे हा जर श्लोक बघितला 24वा तर त्याच्या शेवटचा शब्द आहे अंते माम स्मरिष्यसी. म्हणजे काय? जीवनाच्या अंती शेवटी माम म्हणजे माझे, संस्मरिष्यसी तू माझे स्मरण करू शकशील. अंते नारायण स्मृती म्हणजे अंतकाळी आपल्याला नारायण भगवंतांची स्मरण होवो. आपण जर भगवान श्री नारायणांचे स्मरण करू शकलो तरच आपण करीत असलेली सर्व आध्यात्मिक कार्ये सफल आणि यशस्वी झालेली आहेत असं म्हणता येईल. अंतकाळी आपल्याला भगवंतांचं नामस्मरण व्हायला हवे. भगवंतांचे सतत स्मरण करण्याची ही प्रक्रिया अनेक गोष्टींनी विचलित होऊ शकते. काय आहे? हे स्मरण करण्याची जी क्रिया आहे ती काय अनेक गोष्टी आहेत आपल्या जीवनात घडतील ज्याने काय होऊ शकतं? ती थांबू शकते, विचलित होऊ शकते, खंडित होऊ शकते. परंतु येथे भगवंतांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे ध्रुव महाराजांचे जीवन इतके शुद्ध असेल की त्यांना कधीच भगवंतांचे विस्मरण होणार नाही. अशा रीतीने मृत्यूसमयी त्यांना भगवंतांचे स्मरण होईल आणि आपल्या मृत्यूपूर्वी ते इंद्रिय तृप्तीद्वारे नव्हे तर मोठमोठे यज्ञ करून या ऐहिक या भौतिक जगाचा उपभोग घेऊ शकतील. सदैव काय करतील? स्मरण करतील ते अख्खे जीवनभर. आणि काय करतील? इंद्रिय तृप्ती नाही करणार मिळालेल्या ऐश्वर्याचं. मोठमोठे यज्ञ करून जीवनाचा उपभोग पण घेतील. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य जेव्हा श्रेष्ठ यज्ञांचे आचरण करतो तेव्हा त्याने ब्राह्मणांना तसेच क्षत्रिय वैश्य शूद्रांना देखील दान दिले पाहिजे. ध्रुव महाराजांकडून अशी श्रेष्ठ कार्यांचे आचरण होऊ शकेल असे येथे ठामपणे सांगण्यात आले आहे. तथापि वर्तमान कलियुगामध्ये आता तिथे काय त्यांनी ध्रुव महाराजांनी मोठे मोठे यज्ञ करतील पण लगेच प्रभुपाद म्हणतात आता ध्रुव महाराज पण भक्ती केली, आपल्यालाही भक्ती करायची मग आपण काय करायचं? वर्तमान कलियुगामध्ये संकीर्तन यज्ञ हाच सर्वश्रेष्ठ यज्ञ होय. भगवंतांच्या नेमक्या आदेशांची शिकवण सर्व लोकांना देण्यासाठी आणि स्वतः शिकण्यासाठी आमच्या कृष्ण भावनामृत संघाची स्थापना करण्यात आली आहे. प्रभुपाद बघा किती नम्र आहेत बघा. काय म्हणतात प्रभुपाद की जे भगवंतांनी आदेश दिलेत, नेमके जे आदेश दिलेत त्याची शिकवण सर्व लोकांना देण्यासाठी आणि कंसात काय लिहिलंय? स्वतः शिकण्यासाठी. म्हणजे मला सुद्धा प्रभुपाद म्हणतात मला स्वतःला सुद्धा शिकण्याची गरज आहे. तर ह्या शिकण्यासाठी आमच्या कृष्ण भावनामृत संघाची म्हणजेच इस्कॉनची स्थापना करण्यात आली आहे. अशा रीतीने आम्ही संकीर्तन यज्ञाचे सातत्याने आचरण करू शकू आणि हरे कृष्ण महामंत्राचे अखंड कीर्तनही करू शकू. त्यानंतर आमच्या आयुष्याच्या अंतसमयी आम्हाला निश्चितपणे भगवान श्रीकृष्णांचे स्मरण होईल आणि आमच्या जीवनाचे ध्येय यशस्वीरित्या सफल होईल. प्रभुपाद सांगतात असं काय आहे? आयुष्यभर जर आपण स्मरण केलं तर काय होईल? भगवंतांचा शेवटी सुद्धा आपल्याला स्मरण होईल. आणि जीवनाचं ध्येय काय आहे? मनुष्य जीवनाचं ध्येय भगवंतांवर प्रेम करणं, भगवंतांची संतुष्टी करणं हे सगळं आपल्याला प्राप्त होईल. धन वितरणाचे स्थान
आता इथे दिलेलं आहे की काय, मोठे मोठे यज्ञ करायचे ध्रुव महाराज आणि सर्वांना दान द्यायचे, धन पण संपत्ती वाटायचे. मग त्याच्याबद्दल प्रभुपाद म्हणतात, धन वितरणाचे स्थान वर्तमान युगामध्ये प्रसाद वितरणाने घेतले आहे. ध्रुव महाराज त्यावेळी धन वितरण करायचे, आता आम्ही काय करतो, प्रसादम वितरण करतो. कोणाकडेही वितरण करण्या इतके वा दान देण्या इतके पुरेसे धन नाही, पण आपण शक्य तितक्या प्रमाणात कृष्ण प्रसाद सर्वांना वाटला तर ते कार्य धन वितरणापेक्षाही अधिक मौल्यवान वा श्रेष्ठ आहे. का? कारण की धन वाटलं तर आपल्याला माहित नाही कोण काय करेल त्या धनाने, पण कृष्ण प्रसाद वाटला तर आपल्याला खात्री आहे की काय हे भुकेले जीव काय करतील, ह्याचं आस्वादन करतील, ग्रहण करतील, तो प्रसाद खातील आणि काय होईल, प्रसाद शरीरात गेला की काय होईल, तो माणूस हळूहळू हळूहळू शुद्ध व्हायला लागेल, कारण भगवंतांच्या कृपा प्रसाद तो स्वीकारतो. शेवटचं वाक्य आहे, तर असं प्रसाद वाटणं हे कार्य धन वितरणापेक्षाही अधिक मौल्यवान वा श्रेष्ठ आहे. तर आता एक श्लोक आणखीन होऊन जाईल, छोटासाच श्लोक आहे, 25वा श्लोक. भगवंत पुढे म्हणाले, प्रिय ध्रुवा, वर्तमान शरीरातील तुझ्या सांसारिक जीवनानंतर इतर सर्व ग्रहलोकांचे निवासी ज्या धामास सदैव वंदन करतात त्या माझ्या धामात तू प्रविष्ट होशील. म्हणजे काय आहे, तू आता काय आहे, वर्तमान शरीर जे आहे, आता तुझं जे शरीर आहे त्यात काय करशील, तू संसारिक जीवन पूर्ण करशील आणि त्यानंतर असं माझं धाम आहे. कसं धाम आहे, जिथे सर्व ग्रहलोकाचे निवासी काय करतात, ज्या धामाला नेहमी वंदन करतात, असं जे माझं धाम आहे त्यात तू प्रविष्ट होशील. माझे धाम असलेला तो ग्रहलोक, म्हणजे भगवंत म्हणतात माझं धाम कुठे आहे ते सांगतात, तो ग्रहलोक सप्तर्षींच्या ग्रहापलीकडे स्थित आहे. सप्तर्षींचा जो लोक आहे त्याच्याही पलीकडे आहे आणि तेथे गेल्यानंतर तुला कधीच या भौतिक जगात परतून यावे लागणार नाही. तर 25वा श्लोक बघितला तर त्यात दिलेला आहे, यतो न आवर्तते गतहा. गतहा म्हणजे तेथे गेल्यानंतर नाही परत येशील, तू परत यावं लागणार तुला नाही. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, या शब्दातील ना वर्तते म्हणजे काय, न आवर्तते. आपण म्हणतो ना आवर्तन केली, त्या श्लोकाची तिने 100 आवर्तन केली म्हणजे काय, पुन्हा पुन्हा केलं. पण न आवर्तते म्हणजे पुन्हा यायला लागणार नाही, पुन्हा करायला लागणार नाही असं. या श्लोकामध्ये न आवर्तते हा शब्द महत्वपूर्ण आहे. भगवंत म्हणतात तू पुन्हा या भौतिक जगामध्ये परतून येणार नाहीस, कारण तू मत स्थानम अर्थात माझ्या धामामध्ये पोहोचलेला असशील. भगवंत काय म्हणतात, माझ्या स्थानात. तर 25वा श्लोक बघितला आणि पहिली वेळ बघितली तर 3रा शब्द आहे, ततो गंतासी मत स्थानम, माझ्या धामात. भगवंत म्हणतात स्वतःच्या धामात. मत स्थानम म्हणजे माझ्या धामामध्ये पोहोचलेला असशील. म्हणूनच ध्रुवलोक म्हणजे भगवान श्री विष्णूंचे या प्राकृतिक जगतातील निवासस्थान होय. इथे काय दिलेलं आहे, ध्रुवलोक म्हणजे काय आहे, भगवान श्री विष्णूंचे या प्राकृतिक जगातील निवासस्थान सांगितलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात त्यामध्ये काय आहे, एक दुधाचा सागर आहे आणि त्या सागरात श्वेतद्वीप नावाचे एक द्वीप आहे, म्हणजे तिथे एक ठिकाण आहे द्वीप. द्वीप म्हणजे माहिती आहे ना, सगळीकडे समुद्र आणि मध्यभागी जमीन, त्याला द्वीप म्हणतात. येथे स्पष्टपणे सुचवण्यात आले आहे की हे निवासस्थान सप्तर्षींच्या ग्रहलोकांपलीकडे आहे आणि ते स्थान म्हणजे विष्णू लोकच असल्यामुळे इतर सर्व ग्रहलोकांकडून त्याचे पूजन केले जाते. येथे असा प्रश्न विचारण्यात येईल की या ब्रह्मांडाच्या प्रलय समयी ध्रुवलोकाचे काय होईल? याचे उत्तर सोपे आहे. ध्रुवलोकाचे अस्तित्व या ब्रह्मांडा पलीकडील इतर वैकुंठ लोकाप्रमाणे तसेच टिकून राहील. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी याविषयी असे म्हटले आहे की नावर्तते हा शब्दच सुचवतो की हा ध्रुवलोक शाश्वत आणि सनातन आहे. अशा रीतीने भगवंतांनी काय केलं, त्यांना आशीर्वाद दिलेत. आणि मग पुढचं मैत्रेय मुनी सांगतात की काय आहे, थोडीशी माहिती देतात
आणि मग भगवंत निघून जात आहेत पुढे. ठीक आहे. आता एक श्लोक म्हटला तर हे पूर्ण होत आहे, पण आपण हे करूया म्हणजे पूर्णता येईल त्याला. 26वा श्लोक. मैत्रेय उवाच. महर्षी मैत्रेय म्हटले, ध्रुव महाराजांकडून पूजित आणि सन्मानित झाल्यानंतर आणि त्यांना म्हणजे ध्रुवांना स्वतःचे निवासस्थान प्रदान केल्यानंतर भगवान श्री विष्णू गरुडाच्या पाठीवर बसून स्वधामी स्वतःच्या धामात निघून गेले. त्यावेळी ध्रुव महाराज त्यांच्याकडे पाहत होते. तात्पर्य प्रभुपाद सांगतात, भगवान श्री विष्णू ज्या धामामध्ये निवास करतात तेच धाम त्यांनी ध्रुव महाराजांना प्रदान केले असे या श्लोकाद्वारे समजून येते. त्यांच्या धामाचे वर्णन भगवद्गीतेत 15.6 मध्ये दिलाय. यत् गत्वा न निवर्तन्ते तत् धामम परमम मम. म्हणजे भगवंत म्हणतात, माझ्या जर धामात आले तर परत इथे यायला लागणार नाही. ठीक आहे. तर आपण 26 श्लोक आपले झालेले आहेत. उद्यापासून 27वा पुढचं उद्या वाचूया आपण. ठीक आहे. आता इथंच वैकुंठ लोक आहे ना. आता आपण इथं भगवानचे गुणगान गातो, इथं भक्त लोक आहे, आपण सगळे एकत्र येतो, तर मग सध्या आपल्याला इथंच आहे ना वैकुंठ लोक मग सध्या. हो. प्रभुपाद नेहमी म्हणतात की जी हरे कृष्णाची जी मंदिर आहेत जिथे भगवंतांची नियमितपणे भक्ती होते, जिथे ज्ञान दिलं जातं, जिथे प्रसादाचं वितरण केलं जातं भगवंतांना भोग लावून, ही वैकुंठच आहेत. पण आपल्याला इथेच नाही राहायचं माताजी. बघा, आपल्या प्रत्येकाला आयुष्य दिलेलं आहे. कोण 50 वर्ष जगणार, कोणी 20 वर्ष, कोणी 70 वर्ष. त्यांनी भक्ती करून आपलं आपलं कार्य इथे पूर्ण करायचं आणि भक्ती पूर्ण करून भगवंताकडे जायचं. आपल्या पुढची पिढी आहे ते मग उरलेलं कार्य करेल, असं आहे. नाही, आता आपलं जाणं होतं किंवा नाही होतं आता ते काही भगवंताची इच्छा आहे. भगवंताची इच्छा आज होते घेऊन जातील त्यांचं धाम आहे, त्यांना कोणाला बोलवायचं कोणाला नाही त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. पण सध्या तरी आपण इथं. हो, नक्कीच. सध्या तरी आपण इथे वैकुंठात असल्यासारखीच भक्ती करत राहायचं. बरोबर आहे. आणि याच जन्मानंतर आपण भगवंतांकडे जाणार हेही निश्चित नाही, कारण की आपली भक्ती पण 100% पूर्ण व्हायला पाहिजे ना. जर आपली भक्ती 50% झाली आणि आपल्याला मृत्यू आला तर आपल्याला पुढचा जन्म एका छान भक्ताच्या घरी मिळेल, जिथे आपल्याला आईच्या पोटात आपण जाण्याच्या आधीच आई प्रार्थना करत असेल. नंतर काय आहे, बाळ झाल्याबरोबर हरिनाम घेतलं जाईल, भगवंतांचा फोटो दाखवला जाईल, नाकाला भगवंतांच्या चरणावर वाहिलेली तुलसीचा सुगंध दिला जाईल, कानात हरिनाम, नंतर डोळ्यांना राधाकुंज बिहारी, राधा वृंदावन चंद्र, राधा गोपीनाथ यांचा फोटो दाखवला जाईल. आपल्या त्वचेला, लहान बाळाला गुंडाळायला एखाद्या वैष्णवाने घातलेलं जे वस्त्र आहे, एखाद्या माताजींची मऊशार सुती साडी किंवा एखाद्या प्रभूजींचं जुनं धोतर ते गुंडाळलं जाईल आणि त्याला त्याच्या सर्व ज्ञानेंद्रियांना वैष्णव भक्तांचा, एक तर भगवंतांचा किंवा वैष्णवांचा स्पर्श दिला जाईल. अशा रीतीने आपल्या पुढच्या जीवनाची सुरुवात खूप सुंदर होईल. पण त्यासाठी आपण हे जीवन पण खूप सुंदर घालवलं पाहिजे. आणि मग तिकडे आपण 51% पासून भक्ती सुरू करणार आणि मग ती पूर्ण झाल्यावर भगवत धामात जाणार. चालेल. ठीक आहे. काही शंका आहे? नाहीतर आपण थांबूया आता. ठीक आहे. हरी बोल. हरे कृष्णा. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.